अच्छा, नोकरी नाहीये ही तुझी समस्या आहे, तर तुला नोकरी हवी आहे. नाही नाही बाबा, बिझनेस मध्ये बरे पैसे मिळतात तर मग कशाला नोकरी करायची ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुझा बिझनेस आहे तर. नाही नाही बाबा, मला करायचं आहे. मग कर. बाबा त्याच्यासाठी भांडवल लागतं ना. स्वतःच्याच बिझनेस मध्ये स्वतःच भांडवल टाकायचं आणि धंद्याला लागायचं, त्यापेक्षा दुसऱ्याच्या धंद्यामध्ये आपलं भांडवल टाकून आपण रातोरात श्रीमंत झालं तर काय वाईट आहे. बरोबर आहे, दुसऱ्यांच्या धंद्यात भांडवल टाक. हा, जग एवढं आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपण कशाला भांडवल टाकायचं, परत वाहतात सगळी. त्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरी. बोला बोला. मग नोकरी कर. बाबा बिझनेस मध्ये इतका पैसा असताना नोकरी कशाला म्हणायला करायची. मग बिझनेस कर. बिझनेस करायला भांडवल लागतं. अरे परत तिथेच येतो यार. अरे एकच स्क्रिप्ट लेखकाने 3 वेळा लिहून दिलंय, कसं करायचं पण हे सांग. तुम्हीच काहीतरी करू शकता. एकच नाटक गुजराती आणि मराठीमध्ये करण्याचा दांडगा अनुभव तुम्हालाच आहे. बोला बुडबुडे बाबा की जय हो. बुडबुडे बाबा की जय हो. बुडबुड 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 बुडबुड. बनोबा, बाबा का माझ्या संडेत व्यत्यय आणतोयस? बाबा तुम्हाला संधीत म्हणायचंय का? नाही बनोबा, संडेच. संडे म्हणजे आमचा आरामाचा दिवस. छान लेट पर्यंत झोपून राहायचं, लोळत पडायचं आणि मग उठून बुडबुडे उडवत राहायचे. हे करता करता दुपार कधी होते कळतच नाही आणि मग दुपारनंतर यथेच्छ बिर्याणीवर ताव मारायचा. बिर्याणी जिरवेपर्यंत संध्याकाळ कधी होत नाही कळतच नाही. संडे म्हणजे संडे. बाबा ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण काय ना बाबा, एक भक्त सकाळपासून आपल्या मठाच्या गेटवर आलाय, त्याला तुम्हाला भेटायचं बाबा, दर्शन घ्यायचं त्याचं. नको रे बने, दर्शन घ्यायचं तुमचं बाबा. त्याला उद्या बोलव बने. त्याला उद्या दर्शनच काय, कुशीत घेऊन झोपेन मी. आज नको बने. बाबा मी त्याला खूप समजावलं, तो ऐकतच नाही बाबा. तो मला म्हणाला की काल रात्री स्वप्नात बाबा आले आणि त्यांनी मला दृष्टांत दिला. मलाही भक्तांच्या स्वप्नात जायची काय खाज आहे कळत नाही. शिव शिव. बने नको रे बने. बने बघ ना, सगळीकडे बिर्याणीचा सुगंध दरवळतोय. कधी एकदा बिर्याणीवरचा तळलेला काजू पटकन तोंडात विरघळतोय असं झालं रे बने. आज नको बने. बाबा अगदी बरोबर आहे. बने नको ना 2 बने. मिनिटं बाबा फक्त. बने. तू दर्शन गेले लगेच निघून जाल बाबा. बने तू हट्टी आहे. प्लीज बाबा. बाबा प्लीज 2च मिनिटं लगेच बोलवतो. ही लोकरी. बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की जय, 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 बुडबुडे. अरे हो. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा, बुडबुडे बाबांनी प्रसाद दिलाय मला. बुडबुड 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 बुडबुड. अरे माझं उघडं पडलं इथे. बुडबुड बुडबुड बुडबुड. काय झालं बाबा? 6 एसींची हवा किती येते आज जाणवलं. बाबा बाबा प्रसाद दिलात बाबा. आलं का? याला दर्शन. हो बाबा. ये आता. बाबा तुम्ही म्हणाल तिकडे यायला तयार आहे बाबा, पण तुम्हीच मला ए मार्ग दाखवा बाबा, मार्ग दाखवा बाबा. तुम्हीच मला मार्ग दाखवा बाबा. बाबा माझ्या चिंतेचं हरण करा बाबा. अरे वत्सा, मी काय जादूगार नव्हे तुझ्या चित्त्याचं हरण करायला. बाबा विनोदाचा दर्जा. बुडबुड 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 बुडबुड. बोल काय समस्या आहे? बाबा बायको. अच्छा, बायको ही तुझी समस्या आहे तर. नाही नाही, बायको समस्या नाहीये. बायको मिळत नाही, लग्न होत नाहीये बाबा. बालका, लग्न होत नाहीये ही समस्या म्हणून नको तर संधी म्हणून बघ. म्हणजे बाबा राणीच्या बागेत कुत्रा दिसला नाही म्हणून आपण चिडचिड करतो का? नाही ना. अरे जग हे मल्टी क्युझिनचं रेस्टॉरंट असताना तुला इडली चटणीवर का ताव मारायचा आहे? वा बाबा वा, काय बोललात बाबा. पण तुम्हाला सांगतो, आपल्याला माहित असतं समोर चिकन बिर्याणी आहे, त्यात बासमती तांदूळ आहे, त्यात बोनलेस चिकनचे पीस आहेत, बिर्याणीचा मसाला आहे, करपलेला लालसर कांदा आहे. आवरा. तो मिक्स करून ताव मारायची इच्छा असते, पण आपलं सगळं लक्ष वरती जो तळलेला काजू असतो त्याच्याकडे असतं की नका रे संडेला मठात येत जाऊ. काय झालं बाबा? संडे माझा आरामाचा दिवस आहे, नका येत जाऊ. काय झालं बाबा? जा तू लग्न कर जा. मी लाख लग्न करीन बाबा, पण
व्हायला नको का? नोकरी नाहीये मला. अच्छा, नोकरी नाहीये ही तुझी समस्या आहे, तर तुला नोकरी हवी आहे. नाही नाही बाबा, बिझनेस मध्ये बरे पैसे मिळतात तर मग कशाला नोकरी करायची ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुझा बिझनेस आहे तर. नाही नाही बाबा, मला करायचं आहे. मग कर. बाबा त्याच्यासाठी भांडवल लागतं ना. स्वतःच्याच बिझनेसमध्ये स्वतःच भांडवल टाकायचं आणि धंद्याला लागायचं, त्यापेक्षा दुसऱ्याच्या धंद्यामध्ये आपलं भांडवल टाकून आपण रातोरात श्रीमंत झालं तर काय वाईट आहे. बरोबर आहे, दुसऱ्यांच्या धंद्यात भांडवल टाक. हा, जग एवढं आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपण कशाला भांडवल टाकायचं, परत वाहतात सगळी. त्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरी. बोला बोला. मग नोकरी कर. बाबा बिझनेस मध्ये इतका पैसा असताना नोकरी कशाला मारायला करायची. मग बिझनेस कर. बिझनेस करायला भांडवल लागतं. अरे परत तिथेच येतो यार. अरे एकच स्क्रिप्ट लेखकाने 3 वेळा लिहून दिलंय, कसं करायचं पण हे सांग. तुम्हीच काहीतरी करू शकता. एकच नाटक गुजराती आणि मराठीमध्ये करण्याचा दांडगा अनुभव तुम्हालाच आहे. शांत बस, शांत बस, कळलं. ए तू एक काम कर, नोकरी कर, जा नोकरी कर. काय आहे बाबा, नोकरी कर. बिझनेस मध्ये एवढा पैसा मिळत असताना कशाला नोकरी करायला पाहिजे. बिझनेस करेल ना. बिझनेस कर मग. नाही मी लागतेच बिझनेस बाबा, पण त्यासाठी भांडवल लागणार. भांडवल टाक ना. असं नाही बाबा, मला काय म्हणायचंय की तुम्हीच मला सांगा काय आहे. बघा, आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जायचं आणि 400 रुपयात 1 प्लेट बिर्याणी खायची, त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी त्याच पैशात टोपभर बिर्याणी केली तर. मग बिर्याणी बनव आणि मलाही दे थोडी खायला. बाबा मी बिर्याणी नाही देत बाबा, मी फक्त उदाहरण दिलं. उदाहरण नको देऊ, मला बिर्याणी दे, मला बिर्याणी हवी. बाबा मला बिर्याणी येतंय, हवी. मला कंट्रोल करा. मला त्यांचा मुद्दा लक्षात आलाय. त्याला ना व्यवसायात उतरायचंय बाबा. अरे मग उतरव ना, कोणी अडवलं याला. नाही बाबा, पण स्वतःच्या व्यवसायात भांडवल टाकण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी ते भांडवल टाकेन ना मी. त्याचा तरी फायदा होईल मला, आहे की नाही. मग दुसरीकडे भांडवल टाक. बाबा ते आता ते टाकायचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवावे लागणार ना पैसे. मग शेअर मार्केटमध्ये उतर. बाबा आर्थिक मंदी जगाच्या उंबरठ्यावर असताना आपण त्याच्यात गुंतवायचे म्हणजे वाताहतच आहे ना बाबा. काय करूया. नोकरी कर. नोकरी केली तर. हा? नोकरी केली तर. कानफाड फोडी. हा येऊन जाऊन परत तिथे ऐक, मी आता काय सांग, मी बाबा आहे ना, हा, बाबा. माझं ऐकायचं. मी बाबा आहे, माझं ऐकायचा. हा, बाबा. हा, कळलं. बाबा. एक काम कर, तू व्यवसाय कर. मी- मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे. मराठी माणूस हा काम देणारा झाला पाहिजे, काम करणारा नाही. बाबा बरोबर बोलतायत अगदी. पण एक ना काय ना, माझ्या ना आजूबाजूला 4-5 ना मराठी दिग्दर्शक आहेत. हा, हा. मी गेली 7 वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय, पण ते मला त्यांच्या फिल्ममध्ये घेतच नाही. तो परत त्या दिग्दर्शकांचं जाऊ दे, काय दिग्दर्शक तर घेतात फिल्ममध्ये, लाल कपड्यात बसलेले घेतात फिल्ममध्ये. तिकडे 3-3 दिवस शूटला बोलवतात, शूट करून घेतात, थंडीत बसलेला असतो, शूट करून घेतात. नंतर ना अख्खं एडिट करतात तो काही दिग्दर्शक, आणि नंतर सांगतात 8 मिनिटं कट केली आहे तुझी. अहो मग ह्या दिग्दर्शकांचं काय करायचं ना आपण. बरोबा, बाबा इतकी वर्ष घासल्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर स्वतःच समजून जावं. आपल्या मागून आलेल्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, मुलांचे फोटो पेपरात आले, तरी पण आपला भुंगा उडतच नाहीये. मग का करायचं. हा, ए तू नोकरी कर. बाबा बिझनेस मध्ये इतका पैसा मिळत असताना कशाला मरायला नोकरी करायची ना. मग तू बिझनेस कर. बाबा आपल्याच बिझनेस मध्ये भांडवल टाकण्यापेक्षा आपण तर दुसरा कोणाच्या बाबा बिझनेस दुसरीकडे भांडवल कर. हा बाबा. भांडवल टाक. कुठे गुंतवणूक करायची ती गुंतवणूक. बाबा मग आता ते भांडवलाची गुंतवणूक करायची म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा टाकावा लागणार ना बाबा. काय एवढा तर विचार करा. आणि शेअर मार्केट पडलं तर काय करायचं. अरे जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपण त्याच्यात पैसे गुंतवायचे म्हणजे नॉनसेन्स आहे ना. त्यापेक्षा नोकरी बरी ना बाबा. मला कंटाळा आलाय. मी जातो, मला कंटाळा आला, मला नाही राहायचं. बाबा काय अकाउंटला किती पैसे आहेत. हा आत्ता अकाउंटला किती पैसे आहेत. 300-350 असतील. आर्थिक मंदी उंबरठ्यावर आहे. तू उंबरठ्याच्या बाहेरच नल्ल्या. 350 रुपये अकाउंटला कुठला काय वार्ता मारतोस. हा, अरे एक पावभाजी खाल्लीस ना, 350 रुपये संपतील. बँक लात मारून हाकलेल तुला मिनिमम बॅलन्स म्हणून. कुठला तू नोकरी करे, तुझं काय होणार. नोकरी कर तू. कळलं. पण बाबा बिझनेस मध्ये एवढा पैसा असताना कशाला मारायला नोकरी करायची मला कळत नाही बाबा. अरे हा परत तिथेच येतोय रे.
आहे ते आहे ना. मग तुम्ही मला सांगा बाबा, आता एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपण मस्त लखनौ बिर्याणी खाऊ शकतो, हैदराबादी बिर्याणी खाऊ शकतो, चेट्टीनाड बिर्याणी खाऊ शकतो, ही आपली चिकन टिक्का बिर्याणी खाऊ शकतो, केप्सा केप्सा बिर्याणी खाऊ शकतो. हा, तर मग कशाला घरच्या घरी एक टोप बिर्याणी बनवायची मला सांगा, है की नाही? है की नाही? बापाला जाऊन सांग. व्हेरिएशन बापाला जाऊन सांग. बाबा असं का बोलता? तुम्ही नका करू, बिर्याणीचं उदाहरण नका देऊ. माझा टोप गरम होतो इथे, समजून घ्या रे. आधी तुम्हाला कळत कसं नाही बाबा, असं काय? अरे बाबा बाबा, माझं उदाहरण समजून घ्या. मला काय म्हणायचंय, सिम्पल लॉजिक सांगतो बाबा तुम्हाला. तुम्ही एका 5 किलोच्या टोपात समजा सगळी बिर्याणी बनवली आणि तो टोप करपला, तर बिर्याणी वाया जाईल ना. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 1-1 किलोची बिर्याणी एकेका टोपामध्ये म्हणजे 5 टोपांमध्ये बनवली, तर एखादा टोप जळला तरी 4 किलो बिर्याणी आपल्याकडे राहते ना. पण बस रे इकडे. बाबा, नाही बस, मला नाही करायचं. मी नाही बाबा. बाबा काय आलं बाबा? मी काय करू? मला बिर्याणी खायची, मी काय करू? काय येतात संडेला मठामध्ये, मला आराम करू द्या ना. तसं नाही बाबा. तुला नोकरी करायची आहे, नोकरी कर. नाही बाबा, मला त्याचा मुद्दा कळला, त्यांचा मुद्दा. तुम्ही गुंतवणुकीत एक्सपर्ट आहात का? नाही नाही, मी बिर्याणीत एक्सपर्ट आहे. टाइमपास करतोय हा, नुसता टाइमपास करतो. याला हकल तुझं काहीही होणार नाहीये. म्हणजे सगळ्यांचं काहीतरी झालंच पाहिजे बाबा. अरे वा सगळ्यांचं झालंच पाहिजे, याला काय अर्थ आहे? कुत्रे करतात का व्यवसाय? गेंडे करतात का नोकरी? डुकरांची लग्न होत नाही तरी पण जगतातच ना ते. हे कळतंय ना तुला? मग लग्न का करायचंय? असाच राहा ना संट्या. तसं नाही, पण ते डुकराची आई त्याला बोलत नाही ना, मी असताना तुझे 2चे 4 झाले पाहिजेत. डुकराचे 4 हात ऑलरेडी असतात, कळतंय माकडा? तू जा रे, कर ना काय करायचं ते कर, चल बघ. बाबा बाबा, मला काय वाटतं ना, सगळ्या समस्यांचं मूळ ना पैसा आहे बाबा. आपण सगळ्यांना पैशाच्या मागे इतके पळत असतो ना बाबा, पैसा 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 करत असतो, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो बाबा. माझ्या हातात असताना सगळा पैसा जाळून टाकला असता. तुमच्या खिशातले पैसे, माझ्या खिशातले पैसे, सगळ्यांच्या खिशातले पैसे मी जाळून टाकले असते. नवीन चलन सुरू केलं असतं बाबा. मिठी 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 मारून सगळे व्यवहार केले असते. मी तुला मिठी मारतो, तू मला चिकन दे. तू मला मिठी मार, मी तुला बिर्याणी देतो. तू मला मिठी मार, मी तुला खेपसा देतो. कळलं? याला नोकरी नकोय, बिझनेस नकोय, लग्न नकोय, याला फक्त मिठ्या हव्यात. आत्ता मला कळलं, तुला फक्त मिठ्या हव्यात. लग्न कर, हा एकमेव उपाय आहे. नाही होते ना लग्न बाबा, नोकरी नाही आहे ना माझ्याकडे. अरे मग कर ना नोकरी. बिझनेस मध्ये इतका हे पैसा. हाड रे, मी चाललो. चल.